अखेर यवतमाळ नगर परिषद निवडणूक स्थगित। यवतमाळ नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये यवतमाळचे प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत गेल्यामुळे शेवटी राज्य निवडणूक आयोगाने यवतमाळ नगर परिषदेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी होणारी 2 डिसेंबरची निवडणूक स्थगित केली असून यानंतर ही निवडणूक 20 डिसेंबर 2025 रोजी घेण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकानी यांनी तसा कार्यक्रम जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला आहे। सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आणि निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक नियम 1966 च्या नियम 17(1) नुसार कार्यवाही झालेल्या जागांच्या निवडणूक स्थगित करण्यात आल्यात। आता राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार या जागांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे। याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी निर्गमित केला आहे। यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील नगर परिषदेच्या नगर परिषद अध्यक्ष यवतमाळ, नगर परिषदेतील जागा क्रमांक 15(ब), वनी नगर परिषद क्रमांक 14(क), दिग्रस नगर परिषदेच्या 3 जागा, जागा क्रमांक ब, जागा क्रमांक 5(ब), जागा क्रमांक 10(ब) यांचा समावेश आहे। त्याचप्रमाणे पांढरकवडा नगर परिषदेच्या 2 जागा क्रमांक 8(अ) व 11(ब) यांचा समावेश राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष तसेच सदस्य पदासाठी आयोगाचा 29 नोव्हेंबर 2025 आदेशानुसार पुढे ढकलण्यात आली। निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी दिलेल्या नवीन कार्यक्रमानुसार घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी यांच्याकडून देण्यात आली। या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात नगरसेवक उमेदवार, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांना व्यवस्थित माहिती न मिळाल्याने एकच गोंधळ उडाला होता। तर काहींनी आता आम्ही प्रचाराचा खर्च केलेला आहे आणि निवडणुका लांबणीवर टाकणाऱ्यामुळे आमचे नुकसान झाले या विषयावरून गोंधळ घातला। त्यावेळेला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात अतिरिक्त पोलीस कुमक बनवण्यात आली होती। हा गोंधळ रात्री 8 वाजेपर्यंत सुरू होता।